कोपरगाव येथे स्वर्गीय माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या 96व्या जयंतीनिमित्ताने कविवर्य पद्मश्री नाधो महानोर आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांना कर्मवीर शंकरराव काळे गौरव पुरस्काराने आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। समाजाप्रती निष्ठा बाळगताना फार थोडे लोक असतात, ज्यांच्यामध्ये कर्मवीर शंकरराव काळे यांचे नाव अग्रभागी आहे। एका निष्कलंक चारित्र्य असलेल्या समाजसेवकाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने माझा सन्मान होतो आहे, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, असं प्रतिपादन माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनी केलं। आम्ही कित्येक वर्ष गुलाम होतो। ही गुलामगिरी घडवण्याचं ऐतिहासिक काम गेल्या 50-60 वर्षामध्ये आमच्या जुन्या राजकर्त्यांनी स्वातंत्र्यपूर्वामध्ये कस्ता खाल्ल्या, फसाव गेले आणि त्यांच्या त्यागातून बलिदानातून ह्या नवीन सुद्धा निर्माण झाले। म्हणून या ठिकाणी गौतम नगरसारख्या या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र बनलेलं आहे। म्हणून काळेसाहेबांच्या आठवण आपल्याला काय येते, किंवा नगर जिल्ह्यामध्ये जे टॉलनेस्ट शक्तिमान केंद्र होते आमचे, किती नाव आहेत? अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, कडू पाटील, विजय खताळ, विखे पाटील। तर याप्रसंगी कला, साहित्य आणि कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कविवर्य पद्मश्री नाधो महानोर यांनाही कर्मवीर शंकरराव काळे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी सत्कारमूर्ती कविवर्य पद्मश्री नाधो महानोर म्हणाले की मला स्वर्गीय काळे साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली। त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळाले, हे माझे भाग्य आहे। माझ्या कविता शेती, शेतकरी आणि माणसांवर आहेत। या कवितेच्या माध्यमातून मला अनेक सन्मान मिळाले आहेत, पण ज्या कर्तृत्ववान व्यक्तीने समाजामधील बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, अशा समाजकारणी व्यक्तिमत्वाच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी अनमोल असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं। कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि कितीतरी लोकांनी पुढे नेला, त्या संस्था मोठ्या केल्या आणि आज त्याची जाळ वटवृक्षासारखी तिथून तर इथपर्यंत गेलेली आहे आणि त्याचे विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात गेले आहे। मला असं वाटतं की हे करत असताना पुन्हा मला एकदा आठवण करावी लागते, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, तुम्ही त्या वटवृक्षाची एक पारंबी आहात। त्या पारंबीचा झुला आम्ही घेऊन जगतो आहे, एवढंच मला म्हणायचं आहे। आणि आज हे सगळं घेत असताना ते आशीर्वाद, त्यांचं कर्म, मी जास्त बोलत नाही, साहेब बोलले, ते बोलले, दिलीपराव बोलले, बाकीचे बोलले, मला खूप बोलता येईल त्या संबंधी, परंतु ज्यांच्याबरोबर मला काम करता आलं 78 ते 84 मला, मी त्याचा उहापोह नंतर करतो, 78 ते 84 मला कधीही माहीत नाही, मी झोपेत असताना उठून जे सभागृह मी पाहिलं नाही, आमदार कसा असतो, विधानमंडळ कसा असतो, मला उचलून डायरेक्ट विधान भवनामध्ये घेऊन गेले 78 ते 84 राज्यपाल नामनियुक्त सदस्य। नंतर तर यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले की निळवंडे धरणाचा प्रश्न गतिमान करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे यांचे योगदान मोठं आहे। दिलेला शब्द खरा करून दाखवणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची सर्वसामान्यामध्ये प्रतिमा होती। कर्मवीर भाऊराव अण्णा हे त्यांच्या जीवनाचे आदर्श होते आणि हा आदर्श त्यांनी पुढे घेऊन जाऊन आज समाजामध्ये अनेक लोक शिक्षण संस्था काढतात, परंतु काळे साहेबांनी 75 ते 90 या 15 वर्षाच्या चेअरमन रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा राज्यव्यापी विस्तार करण्याचं मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचे वडील कैलासवासी हरिभक्तपरायण देवराम बाबा, आई कैलासवासी राधाबाई काळे आणि पत्नी कैलासवासी सुशीलामाई काळे यांच्या प्रेरणेमधून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला विशेष प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काळे या प्रसंगी बोलताना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे म्हणाले, दादाबाबांचे अर्थात स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या महान कार्याला आणि विचारांना उजाळा मिळावा यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे। यांच्यासारखी व्यक्ती, यांच्या बाबांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत।
खरं तसं पाहिलं, बाबांनी आयुष्यभर कृषी असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, शेतकरी असतील, शेती असेल, पाणी प्रश्न असेल, याच्यामध्ये पूर्ण वेळ त्यांचा घालवला. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळ घालवला. आणि मी असं मानतो, आपण आज कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ यांनी जो हा जयंती सोहळा आज साजरा करायचं ठरवलेलं आहे, निश्चितच बाबांचे सर्व जे विचार आज आपण इथं बघतोय, या विचारांना, त्यांचे जे ध्येय जीवनामध्ये होते, त्यांना उजाळा देण्याचं काम या कार्यक्रमातून होते. यावेळी स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांचा जीवनपट उलगडणारे यशोगाथा या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. या प्रसंगी तासगाव मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील, बागलाण मतदारसंघाच्या आमदार दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घोले, माजी आमदार पांडुरंग अभंग, अरुण कडू, उद्योजक राजन शेठ चिपळूणकर, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन रोहमारे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, संभाजी काळे, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे आदींसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सर्व पदाधिकारी, रयत परिवारातील सदस्य आणि काळे परिवारावर प्रेम करणारे असंख्य हितचिंतक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस नाइन मीडिया, कोपरगाव.